श्री स्वामी समर्थ प्रियाज लेपे यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये रोज देवपूजा करावी का, घटस्थापना केलेली असताना त्याचबरोबर आमच्या गावी घटस्थापनाही केली जाते, तर आम्ही बाहेरगावी आहोत त्यामुळे आम्ही येथे देवपूजा केली तर चालेल का, असे अनेक प्रश्न आहेत ते बऱ्याच महिलांच्या आणि बऱ्याच पुरुषांच्या मनामध्ये हे निर्माण नक्कीच झालेले असतील। काय होते की आपण वर्षभर सर्व सण आहे ते साजरे करतो, त्याचबरोबर बरीच व्रतवैकल्यही आपण करत असतो। याने काय होतं की आपला गोंधळ आहे तो उडतो, म्हणजे आपल्याला सर्व सणांचे आणि सर्व व्रतांचे जे नियम अटी आहेत हे आपले लक्षात राहत नाहीत। जरी लक्षात असतील तर ते अर्धवटपणे लक्षात असतात। जमलिंग होतं, ह्या सणाचे नियम त्या सणाला किंवा ज्या काही नियम अटी आहेत ह्या संदर्भात आहे तो आपला गोंधळ आहे तो उडतो। यासाठी हा व्हिडिओ आहे तो संपूर्णपणे पहा। नवरात्रीविषयी तुम्हाला सर्व काही संपूर्ण माहिती आहे ती मिळेल। नवरात्रीमध्ये आपण देवपूजा करायची आहे की नाही या संदर्भातली ही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि लाईक केल्यानंतर जे हाईप बटन येते त्यावरती क्लिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ आहे तो सर्वांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल आणि त्यांना या माहितीचा नक्कीच उपयोग होईल। चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया। सर्वप्रथम आपण हे पाहूया की तुम्ही नोकरीसाठी किंवा काही कामानिमित्त बाहेर गावी राहत असाल तर तुमच्या मूळ गावी घटस्थापना ही केली जाते। तर आम्ही आमच्या घरातील देवांची पूजा या 9 दिवसांमध्ये म्हणजेच या नवरात्रीमध्ये आहे ती पूजा करू शकतो का, तर तुम्ही देवपूजाही करू शकता। तुम्ही तुमच्या देवघरातील देवाची जे फोटो आहेत त्याची पूजा करू शकता किंवा तुमच्या देवघरातील ज्या मूर्ती आहेत त्यांचीही त्यांना रोज आपण ज्याप्रमाणे स्नान घालतो आणि त्यांची पूजा करतो तशा पद्धतीने आहेत ही तुम्हाला करायची आहे। आता घटस्थापना जर आपल्या घरामध्ये जर केलेली असेल आणि घटस्थापना केलेली असताना आपण आपल्या घरातील देवांची पूजा ही आपल्याला करायची आहे की नाही, तर आपली कुलस्वामिनी ही घटी बसलेली असते, तिचा टाक किंवा मूर्ती ही 9 दिवस ही आपल्याला हलवायची नसते। ती न हलवता तिची आपल्याला पूजा आहे ती रोज करायची असते। म्हणजेच की त्या टाकावरती आपल्याला रोज हळदी कुंकू अर्पण आहे ते करायचं असतं, फूल आहे ते अर्पण करायचं असतो, नैवेद्य आहे तोही आपल्याला दाखवायचा असतो। अशा पद्धतीने आपल्याला करायचे असते। आता 9 दिवस कोणते या नवरात्रीचे रंग कोणते आहेत, नैवेद्य कोणते आहेत, त्याचबरोबर माळा कोणत्या आहेत याचा जो संपूर्ण माहितीचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवरती कालच तुम्ही अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसाची संपूर्ण माहिती आहे ती आपल्याला दिलेली आहे। त्यानुसार तुम्ही ती माहिती पाहून त्यानुसार तुम्ही या 9 दिवसामध्ये देवीची सेवा पूजा आहे ती तुम्ही नक्कीच करू शकता। पण नवरात्रीमध्ये आपल्या देवघरातील बाकीचे जे सर्व देवी देवता आहेत म्हणजेच की आपले इष्टदेव आणि जे कुलदेव आहेत यांची आपल्याला पूजा आहे ती रोज नित्यनियमाने आहे ती आपल्याला करायची आहे। कारण देवी फक्त घटी बसलेली असते, देव हे नसतात। हे जे नवरात्र आहे हे देवीचे नवरात्र असते। जसे खंडोबा देवाचे जे नवरात्र असते त्याचप्रमाणे हे आपल्या कुलस्वामिनीचं कुलदेवीचं हे नवरात्र असतं। त्यामुळे फक्त देवी ही घटी बसलेली असते। आपल्या देवघरातील जे देव आहेत त्यांची पूजा आहे ती आपल्याला ज्याप्रमाणे आपण नित्य नियमाने पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला पूजा ही आहे आपल्या ती देवघरातील देवांची पूजा ही करायची आहे, कारण आपले देव हे घटी बसलेले नसतात। तसेच आता तुम्हाला कुलस्वामिनीची सेवा उपासना आहे ती तुम्हाला या 9 दिवसामध्ये करायची आहे, तर ती संपूर्ण जी उपासना आहे ते तुम्ही करू शकता। जरी तुमच्या घरात घटस्थापना नसेल तर तुम्ही अखंड दिवा आहे हा लावायचा आहे आणि हा 9 दिवस दिवा आहे तो लावायचा आणि त्याचीही सेवा उपासना आहे ती आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची आहे ती करायची आहे। आता काही जणांचं असं म्हणणं येऊ शकतं किंवा काही जणांचा असा प्रश्न असू शकतो की नवरात्रीमध्ये त्यांना उपवास करण्याची खूप इच्छा आहे किंवा हे नवरात्र आहे ते करण्याची इच्छा आहे, पण तुमच्या घरातील तुमच्या सासूबाई किंवा तुमची मोठी जाऊ असेल त्यांचा नवरात्राचे उपवास आहेत आणि माझी खूप इच्छा आहे आणि मलाही या नवरात्रीचा हा उपवास आहे तो करायचा आहे, तर तो केला तर चालतो का, तर हो, आपण घरामध्ये
बऱ्याच जणांनी हा जरी उपवास जरी आहे तरी तो केला तरी चालतो, कारण आपल्या ह्या कुलस्वामिनीची कुलदेवीची ही सेवा असते। त्यामुळे जरी तुमच्या सासूबाईंचा किंवा मोठ्या जाऊबाईंचा कोणाचा जरी उपवास जरी असेल तर तुम्हीही तुमची जर इच्छा असेल आणि तुम्ही सर्व नियम धर्म आहेत हे पाळून जर तुम्ही नवरात्र जर करू शकाल असाल तरच तुम्ही या नवरात्रीच्या उपवासाला आहे ती सुरुवात आहे ती तुम्ही नक्कीच करू शकता। कारण एकदा जर आपण नवरात्रीचा उपवास आहे हा चालू जर केला तर तो आपल्याला असाच पुढे आहे तो चालू आहे तो ठेवायचा असतो। त्यामुळे आपण तुमची इच्छा असेल तर नवरात्रीचा उपवास आहे ते करू शकता। आता त्याचबरोबर पुरुष मंडळी म्हणजे जे पुरुष आहेत तेही या नवरात्रीचा उपवास आहे ते करू शकतात, त्यांची जर इच्छा असेल तर तेही करू शकतात। तसेच आपल्या या चॅनेलवरती आपण नवरात्रीविषयी संपूर्ण जी माहिती आहे, सेवा आपल्याला कोणत्या नवरात्रीमध्ये करायच्या आहेत, कुंकुमार्चन आहे हे आपल्याला देवीच्या टाकावरती न हलवता कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत, इतर जे सर्व काही नवरात्रीचे माहितीचे जे व्हिडिओ आहेत ते आपण या चॅनेलवरती लवकरच आहे ते अपलोड करणार आहोत। आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीही या सर्व माहितीचे व्हिडिओ आहेत तेही मी तुम्हाला अपलोड केलेले आहेत, तर तेही तुम्ही पाहू शकता आणि यावर्षीही जे अपलोड करणार आहेत तर तेही तुम्ही पाहू शकता। यासाठी तुम्हाला या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन हे बटन आहे ते नक्कीच तुम्हाला क्लिक करावं लागेल, कारण की ज्यावेळेस हा व्हिडिओ अपलोड केला जाईल त्यावेळेस तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल। श्री स्वामी समर्थ।